खोपोलीवरून आलो आहे. मला लेक्चर्स खूप आवडले, जे मला माइंडसेट क्लिअर केला आणि सगळं सांगितलं. आणि थँक्यू टू व्हॉलेंटियर्स, सगळ्यांनी हेल्प केली मला आणि फ्रेंड्स पण नवीन बनले. थँक्यू. माझं नाव गार्गी राजेंद्र महाजन. मी मागच्या वर्षी जेव्हा शिबिर झाले तेव्हापासूनच आजच्या दिवसाची वेट करत होती आणि मी खरं सांगू मला खूपच मजा आली. आजचा नाश्ता जेवण सगळं उत्तम होतं. रायगड जिल्हा अध्यक्ष श्यामला काकी, हर्षदा काकी सगळ्यांनी आमची खूप 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 काळजी घेतली आणि महिला मंडळाने पण आमच्यासाठी खूप धावपळ केली. त्यांची झोप मोड गेली. आमची खूप काळजी घेतली आणि वेळेवर झालं, जेवण वगैरे सगळं वेळेवर झालं. आणि माझी फक्त एकच इच्छा आहे की आता फक्त 2च दिवसांचे शिबिर नाही तर अजून 4-5 दिवसांचे शिबिर असायला हवे, म्हणजे आम्ही अजून एन्जॉय करू. थँक्यू. सर्वांना माझा नमस्कार. मी नील कमलेश चौधरी व कळंबोली येथून आलेलो आहे. मागच्या वर्षी ही शिबिर झालं होतं. त्या वर्षी मी शिबिरात सहभागी होऊ शकलो नाही कारण की माझ्या परीक्षा होता आणि हे माझं पहिलं वर्ष होतं. त्यामुळे मी इथे बऱ्याच जणांना ओळखत नव्हतो. यावेळेस माझे भरपूर मित्र बनले. हा शिबिर खूप चांगला गेला आणि त्याबद्दलच सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार. जेवणही खूप चांगलं होतं आणि इतर ऍक्टिव्हिटीज करायलाही खूप मजा आली. आज गेम्स खूप चांगल्या पद्धतीने झाले, त्याच्याबद्दल सर्व टीचर्सला पण थँक्यू. जे लेक्चर्स झाले, जसं की पहिलंच लेक्चर होतं एज्युकेशन बद्दल, खेळामेळातून शिक्षण आणि अजून बऱ्याच गोष्टी झाल्या. व सर्वात शेवटला क्विज देखील झालं, प्रश्न मंजुषा, ती पण खूप सुंदर होती. आणि परत एकदा ह्या सगळ्याबद्दल सर्व आयोजकांना मी थँक्यू म्हणू इच्छितो. थँक्यू. मी मागच्या वर्षी शिबिरात आलेलो तेव्हा पण खूप मजा केली आणि यावर्षी मला मजा आली. मी सगळे व्हॉलेंटियर्सला धन्यवाद करेन की त्यांनी आमची खूप व्यवस्थितपणे काळजी घेतली आणि KMC मस्त झाले. सकाळी योगासन केले म्हणून माइंड फ्रेश सुद्धा झालं. थँक्यू. यांनी किती मजा केली ना याच्या आवाजावर चौधरी. थँक्यू सगळ्या काकींना, कारण की तुम्ही जी मजा करून दिली म्हणजे ती म्हणजे कोणातल्या घराची आठवणच नाही आली. जसं काय तुम्ही मला आईच दिसत होता, आईच माझी दिसत होती तुमच्यामध्ये, एवढी मजा केली. जसं काल बुके कॉम्पिटिशन झाली, मग त्यात मला शिकायला मिळालं की बुके कसं बनवावा. नंतर योगासन झालं, योगासन मध्ये सकाळी खूप झोप येते ती योगा करताना, पण नंतर खूप मजा आली. धन्यवाद. मी इयत्ता 8वी मध्ये आहे आणि मी पेणवरून आलो. गेल्या वर्षी पण आपला साहस संस्कार शिबिर झालं तेव्हा पण मी आलतो आणि यावर्षी पण जेव्हा समजलं की शिबिर होणार आहे तर मी मम्मीला लगेच सांगितलं की माझं नाव दे, कारण की खूप मजा आली गेल्या वर्षी पण आणि मला अपेक्षा होती की यावर्षी पण मजा येणार आणि नवीन फ्रेंड्स बनणार. गेल्या वर्षी जे फ्रेंड्स बनले त्यांची नावे आली तर मी बोललो मला अजून फ्रेंड्स बनवायचे म्हणून मी जाणार आणि मम्मीला मी आग्रह करून परमिशन पण काढली. आणि काल आम्ही आलो तेव्हा पण खूप सारे ऍक्टिव्हिटीज झाले. काल बुकेचं कसं बनवायचं ते मॅडमने सांगितलं. आज पण खूप झाले आणि आता पण सर येऊन गेले. त्यांनी पण जीकेचे जे प्रश्न असतात त्यांची कॉम्पिटिशन घेतले 3 गटांमध्ये आणि ते बोलले की बुकच्या अभ्यासाशिवाय बाहेरचा जे अभ्यास असतो ते पण आपल्याला समजायला पाहिजे आणि ते मला बरोबर वाटलं आणि त्यांना थँक्यू बोलीन, त्यांनी आम्हाला असं ज्ञान दिलं. आणि गेल्या वर्षी पण मी अनुभव सांगितलेला माझा,
तेव्हा मी बोललेलो की शिबिराला एका वर्डमध्ये डिस्क्राईब करायचं असेल तर ते आहे एन्जॉयमेंट, एन्जॉयमेंट आणि एन्जॉयमेंट. आणि यावर्षी पण मी तेच बोलेन, कारण की वेगळं काहीच झालेलं नाहीये, एन्जॉयमेंटच झाली. आणि मी कमिटी मेंबर्सला विनंती करेन की 2 दिवस न करता 3-4 दिवस हा शिबिर ठेवावा. धन्यवाद. माझं नाव आहे विहान भूषण मनोरे. जेव्हा मी या शिबिर जिल्ह्यामध्ये एंट्री केलं तेव्हा मला समज आलं की 2 दिवस एकदम मजेत जाणार आहे. आणि सगळे लेक्चर्स, योगा आणि गेम्स मला खूप आवडले आणि मी नेक्स्ट इयर पण शिबिराला येईल. थँक्यू. माझं नाव वेणू प्रतीक शिंदे. इथे मला जाम मजा आली आणि इथे पहिली पण असंच होतं ना, तेव्हा पण मला जाम मजा आली. थँक्यू. हॅलो, माझं नाव स्मित आहे आणि मी सांभाळले आणि मी शिबिरला आलेलो आणि तेव्हा पण मी जाम मजा केलेली आणि 2 दिवस पण खूप कमी पडले आणि आम्ही खूप खेळलो, मजा केली, फुटबॉल, व्हॉलीबॉल अँड एक्सेट्रा. सो मी असंच एक रिक्वेस्ट करतो की अजून थोडा टाईम ड्युरेशन वाढवा की अजून मजा करता येत. आणि सगळे जे व्हॉलेंटियर्स होते म्हणजे माझी मम्मी सुद्धा होती आणि अर्चना होती आणि बाकी सगळे जे होते ज्यांना मी पहिल्यांदा म्हणजे माझी मावशी वगैरे सोडून पहिल्यांदा बघितलं असेल, पण त्यांनी खूप चांगली काळजी घेतली. आणि स्पेशली योगेश सर जे होते त्यांनी आम्हाला आमच्या विलामध्ये आम्ही जी कहाणी केली त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं, म्हणजे तुम्ही मस्ती करा पण थोडं एक लिमिट मध्ये. तर आम्ही तेवढी मजा केली आणि मला खूप मजा आली शिबिरला आणि नेक्स्ट टाइम दरवर्षी येते. मित्रांनो, माझं नाव अर्णव अच्युत सोनटक्के. शिबिरमध्ये आल्यावरती सगळ्यात आधी मला लेक्चर्स बद्दल खूप टेन्शन आलेला, पण लेक्चर्स सोडून बोललं तर खूप मजा आली मला. जसं की आपण इकडे नाचलो सगळे लोक मिळून, स्विमिंग केली, रात्रभर जागरण केलं, त्याबद्दल खूप मजा आली. आणि कमिटी मेंबर्सने आमचं खूप प्रोटेक्शन केलं, त्यासाठी थँक्यू. माझं नाव स्वराम सचिन जिंजे आहे. मी पेंड येथे राहतो. मी मागच्या वेळी पण आलेलो शिबिराला, तेव्हा पेंड मध्ये झालेली, मला तेव्हा पण मजा आलेली. स्पेशली व्हॉलेंटियर्स जाम काळजी घेतात आमची आणि ते आम्हाला गायडन्स पण करतात आणि लक्ष पण ठेवतात आमच्यावरती जाम. थँक्यू. आणि मी आले पेनवरनं. माझं वय 12 वर्षाचं आहे आणि मागच्या वर्षीच्या शिबिरचा मी पण भाग होतो. तर जेव्हा मी ह्या वर्षी आलेलो तेव्हा मला काही खास नव्हतं वाटलं पहिले, पण जेवढा इकडे राहत होतो तेवढा मजा आली. इकडे आम्हाला क्रिकेट भेटला, यांनी आमच्यासाठी बॅट आणलेली खेळायला आणि आम्हाला स्टंप पण आणलेले कोणीतरी, ते माहिती नाही, पण त्यांच्यासाठी मी थँक्यू बोलतो. तर आम्हाला खेळायला भेटले, पण म्हणणार लेक्चरचे पण म्हणणार आजीने लेक्चर साठी आम्हाला बोलवलेलं, याच्यामध्ये आमचा मूड खराब झालेला होता. आम्हाला खरंच खेळायचं होतं, पण ठीक आहे. लेक्चर म्हणजे चांगले झाले यावेळी. मॅडमने आम्हाला ब्रेन गेम्स खेळवले आणि मग एका लेक्चरमध्ये सरांनी आम्हाला मोटिवेशन दिलं आणि अजून एक लेक्चर झाला त्याच्यामध्ये आम्हाला जे गुरुजी होते त्यांच्याबद्दल आम्हाला सांगितले आणि मग म्युझिक वगैरे झाले होते, डान्स वगैरे, याच्यामध्ये नॅशनल डान्स केलो. पण मी एक गोष्ट केले की सगळीकडे टॉर्च फिरवत होतो, कारण की वाटायला की आपण कॉन्सर्ट मध्ये आलोय. तर आणि मग उद्या आता स्विमिंग पूल मध्ये मजा केला. म्हणजे सगळ्यात पहिले आम्ही योगापासून चालू केलेली, त्याच्यामध्ये माझी खरंच वाट लागलेली.
आणि मग सरांनी आम्हाला खेळवला. त्याच्यामध्ये माझ्या टीमने 2 वेळा जिंकले. आणि मग स्विमिंग पूल मध्ये गेलो. तिकडे आम्ही मजा केलो, उडी मारत बसलो, आवाज काढत होतो. आणि मग आंघोळ करून मग जेवण घेतल्यानंतर आणि मग आता क्विज शोच्या गेम मध्ये आम्ही गेलेलो. त्याच्यामध्ये पण त्याच्या आधी आम्ही खेळतच होतो. पण पन्नास काकांनी बोलले की चला खेळायला लेक्चर साठी. तेव्हा मला वाटलं आता परत लेक्चर, किती लेक्चर होणार, 3 वेळा लेक्चर झाले कालच्या दिवशी. तर आम्ही गेलो तर क्विज शो मध्ये असं ह्या सरांनी बोललेले की 3 जण कॅप्टन बनू शकतात. आणि त्याच्यातलं मी होतो, काव्या मावशी होती आणि अजून एक होता. आणि मग त्याच्यामध्ये माझी टीम पण जिंकलेली. आणि या वर्षी चांगला गेला. पण फक्त मी तुम्हाला एक फीडबॅक देऊ शकतो की सगळं तुम्ही करा, फक्त जो लेक्चर आहे ते जास्त नका देऊ. मुलांना थोडा खेळायला पण पाहिजे असतो, त्यांच्या मनाला खेळायला. थँक्यू. मी काय म्हणते प्रयाग ऐकतो का, जर पुढच्या वर्षी आता आपण करणार आहोतच, म्हणजे शिबिर हे कंटिन्यू चालू राहणार. प्रयाग ऐकतो का, तुझ्याशी बोलतेय. हा, शिबिरचा आपण कंटिन्यू करणारच आहोत. पण असं केलं तर आपण पुढच्या वेळेस लेक्चर एक पण नाही ठेवणार आणि फक्त गेम्स. 100 का? हा, मग आता संस्कार कुठून मिळणार. खेळताना तुम्ही ग्राउंड मध्ये तर घरी पण खेळता, पण योगा आपण दररोज करत नाही. करता का तुम्ही? नाही करत. कोणी खोटं बोलू नका. हो का? पण काही गोष्टी असतात ना, आपले संस्कार हे आपल्याला इथून मिळतात. हे जे आहेत ना, हे अनुभवी आहेत. इथे जे आहेत ना, अनुभवी आहेत आणि त्यांनी त्या प्रकारे प्लॅनिंग केलेलं आहे. मला असं नाही म्हणायचं की लेक्चर नका बोलते ठेवा, पण जास्त नका ठेव. जसं काय एका दिवसात 3 लेक्चर झाले, ऍटलीस्ट 1-2 तर व्हायला पाहिजे असं म्हणायचं. बाकी ठीक आहे, लेक्चर खूप चांगले होतं. नोटेड.